नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सागर होळकर अनिकेत मल्टी सर्व्हिसेस या आपल्या चॅनलवर स्वागत करीत आहे। तर लाडक्या बहिणीला अतिशय महत्त्वाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बऱ्याच लाडक्या बहिणीला संभ्रम होता की आपण जी ही KYC आहे म्हणजेच दुबार KYC आहे करायची का नाही करायची, अशा बऱ्याच लाडक्या बहिणीच्या मनात प्रश्न आहे। तरी ही दुबार KYC कोणी करायची आणि का करायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत। तर ज्या लाडक्या बहिणीला संभ्रम असेल की माझी KYC बरोबर झालेली नाही किंवा एखादा प्रश्न माझा चुकलेला आहे, अगोदर जे प्रश्न विचारले होते ते थोडे वेगळ्या प्रकारे विचारलेले होते आणि आता जे प्रश्न विचारलेले आता ते सरळ मार्गाने विचारलेले आहे। म्हणजेच अगोदरचे जे KYC म्हणजे ते संभ्रम टाकणारे प्रश्न होते आणि आताचे जे KYC आहे ती व्यवस्थित शासनाच्या माध्यमातून विचारण्यात आलेली आहे। तरी आपण ह्या व्हिडिओमध्ये असं बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणीने KYC दुबार करायची की नाही करायची। ज्या लाडक्या बहिणीचा एखाद्या वेळेस काहीतरी प्रश्न विचारलेला असेल, तो चुकले असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असेल त्या चुकलेल्या असेल, अशा लाडक्या बहिणीने दुबार KYC करावी। तसेच ज्या लाडक्या बहिणीचे पती वाढलेले आहे किंवा घटस्फोटित आहे, अशा लाडक्या बहिणीसाठी ही KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे अगोदरची जी KYC थोडी वेगळी होती आणि आताची जी KYC याच्यामध्ये थोडं वेगळ्या प्रश्न विचारण्यात आलेले आहे। म्हणजे पतीचे निधन झाले आहे किंवा वडील आहे की नाही किंवा घटस्फोटित आहे, म्हणजे 2-4 प्रश्न विचारले आहे। त्याच्यानंतर तुमच्या घरात कोणी सहकारी नोकरीरत आहेत की नाही किंवा कोणते संस्था चालक आहे किंवा असे सरकारी असे बरेच 1-2 प्रश्न विचारलेले आहे त्या माध्यमातून। तसेच ज्या लाडक्या बहिणीचे समजा पती वारलेले असेल किंवा वडील वारलेले असेल, त्यांचं जे मयत प्रमाणपत्र असतात ते बालवाडीमध्ये जमा करायचे आहे। असे अनेक मुद्दे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेले आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी 31 जी तारीख दिलेली आहे 31 डिसेंबर 2025 म्हणजेच उद्याचा हा शेवटचा दिवस असणार आहे। या शेवटच्या दिवसापर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यावी, अन्यथा ह्या KYCचा लाभ म्हणजेच शासनाची जी लाडकी बहीण आहे या शासनाच्या लाडक्या बहिणीचा लाभ या लाडक्या बहिणीसाठी बंद होईल। यदा कदाचित जर शासनाने KYCची तारीख वाढवली तर एखाद्या वेळेस जे राहिलेल्या जे लाडक्या बहिणीचे बरेच अडचणी असेल त्याच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणी KYC करू शकतात। तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या अनिकेत मल्टी सर्व्हिसेसला या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।